मान्सूनने महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर आता महाराष्ट्राच्या पुढे मान्सून सरकलेला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। आता पुढचे 3 ते 4 दिवस कशा प्रकारचं हवामान महाराष्ट्रात असणार आहे, कुठे कशा प्रकारचे अलर्ट जारी केलेले आहेत हवामान विभागाने, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट। सॅटेलाइट इमेज पाहणार आहोत। आपल्याला याच्यावरून कळेल की कशा प्रकारे वाऱ्यांची दिशा आहे। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र जे तयार झालेलं होतं अरबी समुद्रामध्ये दक्षिण कोकण किनारपट्टीवर, ते वरती हळूहळू गेलं आणि आता सध्या जर आपण बघितलं तर ते गुजरातमध्ये आहे। गुजरातमध्ये त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय। हळूहळू ते वरच्या दिशेला जाऊन त्याची तीव्रता कमी होऊ शकते, पण त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील हे जे काही भाग होते या कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये, या भागांमध्ये पाऊस येत होता। दक्षिण कोकण किनारपट्टीवर अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला। आता हळूहळू हा पाऊस ओसरू शकतो असं तरी आपल्याला या इमेजवरून पाहायला मिळतंय। इकडे पूर्वेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर एकदम वारे वाहत आहेत, चक्राकार वारे वाहत आहेत आणि मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये आपल्याला बरसताना दिसतोय। आपण मान्सूनची जी इमेज बघूयात, ती इमेज जी IMD ने जारी केलेली आहे याच्यावरून आपल्याला काय कळेल की मान्सूनने कशा प्रकारे आगेकूच केलेली आहे। आता इकडे बघा, महाराष्ट्रामध्ये मान्सून फार लवकर दाखल झालेला होता, त्यानंतर तो आपल्याला रखडलेला पाहायला मिळाला। जूनच्या सुरुवातीला मान्सून आपल्याला अनेक भागांमध्ये गायब पाहायला मिळाला। त्यानंतर इकडे तुम्ही जर बघितलं तर काल मान्सूनची आगेकूच झाली अनेक भागांमध्ये आणि आज त्याने महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमधून तो पुढे सरकलेला आहे, त्याने आगेकूच केलेली आहे। आता सध्याची जर तुम्ही बघितली नैऋत्य मोसमी वाऱ्यांची जी परिस्थिती आहे, आपल्याला काय दिसतंय तर आता महाराष्ट्राच्या वरती हा जो मान्सून आहे तो पुढे सरकलेला आहे, तो वर गेलेला आहे। आता कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट जारी केलेले आहेत, हवामान विभागाने काय इशारा दिलेला आहे हे आपण पाहूयात मॅप्सच्या माध्यमातून। जिल्हा निहाय अंदाज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे। या भागांमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडू शकतो। त्याचबरोबर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये पडू शकतो। सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांसह हा पाऊस पडू शकतो। मराठवाड्यातील काही जिल्हे हिंगोली, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर या भागांमध्ये विजा येऊ शकतात। सोसाट्याचा वारा सुद्धा येऊ शकतो, ढगाळ वातावरण असू शकतं। नाशिक, नंदुरबार, धुळेला सुद्धा आणि कोकणामध्ये पालघर, ठाणे, रायगडला सुद्धा येलो अलर्ट आहे। तुमच्या भागात 17 तारखेप्रमाणे पाऊस होता का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। इकडे जर तुम्ही बघितलं तर 18 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर आणि पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 18 तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या भागांमध्ये पडू शकतो। विदर्भातील सगळे जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह या भागांमध्ये पडू शकतो। बाकी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर ढगाळ वातावरण असेल, तिथे एवढी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये। 19 आणि 20 तारखेचा अंदाज बघूयात। 19 आणि 20 तारखेला इकडे कोकणामध्ये ना पुढचे 3 ते 4 दिवस ऑरेंज अलर्ट कायम असणार आहे असं आपल्याला दिसतंय। जरी कमी दाबाचं क्षेत्र मी जसं तुम्हाला सांगितलं वरच्या दिशेला जात आहे, तरी सुद्धा मान्सून याच्यामुळे कमी होणार आहे का किंवा कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच तो बरसतोय का, तर नाही। खरा मान्सून आपल्याला आता सुरू झालेला दिसतोय जूनच्या 15 दिवसानंतर आणि तो कंटिन्यू या भागांमध्ये आता सुरूच असणार आहे। जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। 19 तारखेला सुद्धा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसतंय की येलो अलर्ट आहे। 20 तारखेला इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पुण्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय। त्याचबरोबर विदर्भाच्या सुद्धा काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता मुंबईबद्दल जर बोलायचं झालं तर काल मुंबईमध्ये मुसळधार असा पाऊस पडला। अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। सकाळी सुद्धा मुंबईत पाऊस पडला, पण आता आपल्याला असं दिसतंय की हा पाऊस मध्ये मध्ये विश्रांती सुद्धा घेतोय। अनेक भागांमध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते। रात्रभर जर पाऊस पडला तर सकाळी आपल्याला ऊन पाहायला मिळणार आहे, पण 2-3 दिवस हा पाऊस गायबच होईल असं नसणार आहे। जून महिन्याच्या या 15 दिवसानंतर किंवा जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच कंटिन्यू असा पाऊस अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मग विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो किंवा उत्तर महाराष्ट्र असो, सगळ्या भागांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। सध्या हा 3 ते 4 दिवसांचा अंदाज होता आणि आपल्याला असं दिसतंय की कमी दाबाचं क्षेत्र जरी काही दिवसांनी त्याची तीव्रता कमी होणार असली तरी सुद्धा पाऊस हा पुढचे 3 ते 4 दिवस असणारच आहे।
तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.